वेताळबांबर्डे तेलीवाडी येथे सर्व्हिस रोड नसल्यामुळे अनेक अपघात झालेत। या अपघातात अनेकांना जीव देखील गमवावा लागलाय। त्यामुळे या ठिकाणी सर्व्हिस रोड व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वेताळबांबर्डे तेलीवाडी हा भाग मुंबई गोवा महामार्गाला अगदी लागूनच आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्व्हिस रोड व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, आमचा विकासाला विरोध नाही आहे, परंतु विकासाच्या नावाखाली हा जो हायवे करताना आपण काही गोष्टी तुमच्या हातून राहून गेल्या आहेत, त्या कधी होणार याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत। आता हायवेचं काम पूर्ण होऊन 4 वर्ष झाली। सर हायवे प्रशासनही म्हणतंय किंवा संबंधित कंपनी जी काम घेतलेली ती पण म्हणते की हायवे पूर्ण झाला, पण आमचा आज सर्व्हिस रोडचा प्रश्न आहे तो तसाच राहिलेला आहे। कारण इथूनच आमची मुलं त्या साईडला जातात, शाळेला जाताना त्या साईडला बस स्टॉपच्या दिशेने जातात, किंवा वृद्ध आहेत, वृद्ध महिला आहेत, किंवा शेतकरी वर्गातली लोक आहेत, जेणेकरून ती त्या साईड कारण सगळ्यांच्या शेती ह्या तिकडे राहिल्या आहेत आणि घरं ह्या साईडला राहिली आहेत। आणि आजची परिस्थिती अशी आहे की या हायवे पासून 50 फुटाच्या अंतरावर सगळ्यांच्या पायवाटा डायरेक्ट कनेक्ट झाल्या त्या हायवेशी, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झालाय। आमची पहिली जेव्हा हायवे सुरू होत होता तेव्हापासूनची मागणी होती की लवकरात लवकर या ठिकाणी हा जो सर्व्हिस रोड तुम्ही वेताळबांबर्डे तेलीवाडी बस स्टॉप पर्यंत आणलाय तो वेताळबांबर्डे पुलापर्यंत न्यावा। याचं कारणही तुम्हाला यावर सांगतो की याच वाटेनं आमच्या ग्रामदेवतेची पालखी जाते, गणपती विसर्जनासाठी जाणारे 100-200 लोक याच वाटेने जातात, किंवा अंत्ययात्रा जेव्हा जाते त्या स्मशानभूमी तिकडेच आहेत वेताळबांबर्डे पूल या ठिकाणी। त्यामुळे हे सगळं रॉंग साईडने जावं लागतं आणि त्यामुळे अशा ह्या बऱ्याच संकटांना आम्हाला तोंड देत सगळं हे गोष्टी कराव्या लागत आहेत। शासनाला माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, बरीच निवेदनं देऊन झाली, बरंच सांगून झालं, आता फक्त तुम्ही ह्या लवकरात लवकर हा जो हे सर्व्हिस रोड आहे तो लवकरात लवकर करावा आणि लोकांचे प्रश्न मिटवावेत। ग्रामस्थांची ही मागणी मान्य न झाल्यानं त्या ठिकाणी अनेक अपघात घडल्यात। या अपघातात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। नमस्कार, मी उपसरपंच वेताळबांबर्डे प्रदीप गावडे। आपणास सांगू इच्छितो की जे हायवेचे काम झालं, हायवे सुरूच झाला, पण हायवेच्या ज्या गोष्टी काही अपूर्ण राहिल्या त्या अजून तशाच अपूर्ण आहेत आणि ग्रामस्थांकडून वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा त्या गोष्टींची पूर्तता होत नाही। विशेष म्हणजे आमच्या वेताळबांबर्डे येथील तेलीवाडीतील ती सर्व्हिस रोड, ह्या सर्व्हिस रोडची एवढी नितांत गरज असून सुद्धा आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, पालकमंत्री, आमदार, खासदार सगळ्यांकडे पाठपुरावा केला, केंद्राकडे पाठपुरावा केला, पण या सर्व्हिस रोडचा अजून कुठे पत्ता नाही। या सर्व्हिस रोडची एवढी नितांत गरज आहे की या सर्व्हिस रोडमुळे त्या स्थानिक एका ग्रामस्थांचा अपघात झाला। डायरेक्ट सर्व्हिस रोड हायवेला लागूनच घरं असल्यामुळे, सर्व्हिस रोड नसल्यामुळे थेट वस्तीतील लोक त्या रस्त्या हायवेला यावं लागतं त्यांना, आणि त्यावेळी एक कुबल ग्रामस्थांचा तिथे अपघात मृत्यू झाला। त्याचप्रमाणे सर्व्हिस रोडवरून आमचे देवाची पालखी जाते, गणपतीच्या विसर्जन मिरवणुका जातात, त्यामुळे अपघाताची खूप मोठी शक्यता आहे। कारण त्या रस्त्याला सर्व्हिस रोडच नाही आहे आणि त्या सर्व्हिस रोडसाठी आम्ही वेळोवेळी धरणे आंदोलन किंवा म्हणा अशा ह्या पद्धतीने काय करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कोणताही शासनाने आम्हाला त्याची दाद दिली नाही। पण यापुढे नक्कीच कोणतरी ग्रामस्थांसोबत, ग्रामपंचायत, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत आम्ही मोठा आवाज उठवू, त्यावेळेस शासनाला नक्कीच जाग येईल। आणि मी शासनाला विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही या सर्व्हिस रोड संदर्भात काहीतरी ठोस पावले उचलून या सर्व्हिस रोड वेताळबांबर्डे ते पूल, वेताळबांबर्डे नाका ते पूल असा सर्व्हिस रोड पूर्ण करावा व लोकांच्या मागण्या मान्य कराव्यात, लोकांच्या जो हेतू आहे तो साध्य होईल असं मला वाटतं। धन्यवाद। याबाबत अनेक आवाज उठून देखील या निष्ठुर प्रशासनाला अजूनही जाग आली नाहीये। बरेच अपघात या हायवेवरती झालेत। आत्ताच 2-4 महिन्यापूर्वी कुबल नावाचे व्यक्ती आहेत, घराकडनं रस्त्यावरती आले आणि मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली, जागच्या जागी गेले बिचारे। त्यांच्या कुटुंबाचं किती नुकसान झालंय। प्रत्येक वेळी आता चतुर्थीच्या आधी पालकमंत्र्यांना मी स्वतः इथे राहून निवेदन दिले की साहेब लवकरात लवकर हा सर्व्हिस रोड करा, जेणेकरून होणारे अपघात टाळता येतील आपल्याला, पण या निष्ठुर प्रशासनाला अजूनही जाग येत नाहीये। ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही आंदोलनाला बसतो वेताळबांबर्डे बॉक्सवेलच्या खाली, पण काही नाही करतो, 6 महिन्यात होईल, 4 महिन्यात होईल अशी उत्तरं नेहमी शासनाकडून आम्हाला येतात, पण त्याच्या पुढे त्यांची कारवाई काही होत नाही। पालकमंत्री त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिल्यानंतर 10-15 दिवसांनी हायवेचे अधिकारी आणि तहसीलदार साहेब बघून गेले की कुठून रस्ता पाहिजे तुम्हाला, तेव्हा मी पण स्वतः होतो, मी पण दाखवलंय की इथून इथपर्यंत आम्हाला जाण्यासाठी हा
सर्व्हिस रोड पाहिजे म्हणून ते बघून गेले. त्याच्यानंतर आता 2-3 महिने झाले, पुढे कारवाई काय झाली नाही. या निष्ठुर प्रशासनाला कधी जाग येणार आणि किती बळी गेल्यानंतर त्यांना जाग येणार आहे ते देव जाणे. त्याचप्रमाणे वेताळ बांबर्डे पूल या ठिकाणी देखील महामार्गाचा भाग फारच अरुंद आहे. त्यामुळे या भागात देखील अनेक अपघात घडल्यात. त्यामुळे या ठिकाणी राहणारे गोडकर कुटुंबीय सध्या जीव मुठीत घेऊन जगतायत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा व रुंदीकरण उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू झाला 2016 पासून. त्याच्यानंतर 2023 मध्ये आपण असताना जे काही ब्लॅक स्पॉट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाने जाहीर केलेले आहेत आणि जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे, 5% काम अपूर्ण आहे. ते अपूर्ण कामामध्ये हा जो आपण स्पॉट बघत आहात ते वेताळ बांबर्डे या ठिकाणी संदीप गोडकर यांचं घर आहे. या ठिकाणची अवस्था अशी आहे की संदीप गोडकर यांना त्यांच्या इमारतीचा मोबदला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने किंवा प्रांत ऑफिसने न दिल्यामुळे या ठिकाणचा जो महामार्ग आहे तो अरुंदावस्थेत आहे आणि गेली 4 वर्ष या गोष्टीसाठी ते भांडतायत. त्यांचा व्यवसाय जो फॅब्रिकेशनचा त्यांचा व्यवसाय तोही धड करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये गेली 4 वर्ष या ठिकाणी ते अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले आहेत, गाड्या पलटी झालेल्या आहेत. त्यामुळे नक्की त्यांनी न्याय नक्की कोणाकडे मागावा. अगदी आमदार झाले, पालकमंत्री झाले, खासदार झाले, केंद्रीय मंत्री झाले, सर्वांकडे त्यांनी आपली गाऱ्हाणे मांडलेली आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्यांना न्याय कुणीही देऊ शकलेला नाही. अजून नेमके किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार हा सवाल सध्या ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचं रुंदीकरणाचं काम झालं आणि जे काही बळींची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे ती जर पाहता हा राष्ट्रीय क्रमांक 66 हा लोकांच्या सोयीसाठी झालेला आहे की गैरसोयीसाठी झालेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या स्थानिक ग्रामस्थांना पडत आहे. मागील जर 2 ते 3 वर्षांचा जर आढावा घेतला तर कणकवलीतील पूल परिसर असेल किंवा जानवली परिसर असेल, त्याचप्रमाणे कुडाळ येथील RSN हॉटेलचा दिक्का परिसर असेल किंवा वेताळ बांबर्डेचा हा परिसर असेल, आजपर्यंत झालेले अपघात आणि त्याच्यामध्ये झालेले दुर्दैवी मृत्यू पाहता हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा आहे अशा पद्धतीचं हे गणित सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बनलेलं आहे. आणि या निर्ढावलेल्या प्रशासनाला, गेंड्याची कातडी पांघरलेल्या या हायवे प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार आहे हा खरा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील किंवा केंद्रीय दळणवळण मंत्री असतील, या सर्वांनी या सर्व गंभीर घटनांचा लक्ष वेधावं. आजपर्यंत या हायवेवरती झालेले जर मृत्यू पाहता या सर्वांना न्याय देण्यासाठी जे काही ब्लॅक स्पॉट असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काय अपघात होत आहेत या संदर्भात लक्षवेधी करून जो काय असेल ती आवश्यक उपाययोजना करावी. असं म्हणतात, मुंबई गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे. पण महामार्गाची ही अवस्था पाहता महामार्ग नक्की विकासाचा की विनाशाचा हा प्रश्न पडतोय. राजेश हेदळकरसह चिन्मय घोगळे, कोकणशाही, कुडाळ. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.